बाळा कितीला आहे बाळा? तिसरी. अभ्यास करा सांग. हे करते बाळा अभ्यास? याला काय लॉक नव्हतं ना? लोक होतं पण त्याने असं झटका मारला ना ते निघालं. त्यांची इथं कुठं वस्तू पडली नाही कुठली काय? त्यांची नाही वस्ती नाही इथं नाही तिथं पडली ती मंदिरापाशी. तिकडे पडली. तुम्ही इथं झोपले होते का? घरात तुम्ही ते दोघच होते का? दोघंच असतात ते. असतो ना. ही आता आले का माळे पाहुणे का तुमचे? हे पाहुणे आहेत, ते आता साडे आले, आहे. त्यांना हा. कळले ना, तर आता आले. हे दहावीची पाहुणे. ही बहीण आहे आणि बरं, मेहुणी. बरं. तुम्ही कुठले? लिंबगाव दावणी. बरं. सरपंच नमस्कार अध्यक्ष. करताना ना पळताना येते फक्त. जिल्हा परिषद शाळेच्या पुढच्या चौघ जण दिसल. ते माझ्या घरापाशी हा चौघ जण दिसतात क्लिअर. माझ्या घरा पुढे आले बारीक बारीक पोरं आहे. चेहरे अहो बारीक बारीक म्हणजे तीच्या आतले. टॉवेल घेऊन गेले आपले. नाही पण बारीकच दिसत. बारीक आहेत. पोरं बारीक दिसतात. यंग पोरं आहेत एकदम. हे कुठे भेटले? सुदर्शनला फोन केला. इथं घास मारत भेटले. सकाळी नाही भेटले ना. हा मी तिकडे वावरांमध्ये गेलो. आम्ही तीन रूम माझ्या वडिलांच्या शेजारी या बाजूने मी राहतो आणि मध्ये माझे आई वडील बारका भाऊ आणि त्याचे दोन मुलं आणि बायको राहते. तर आमच्या दोघांची कडी लावली होती बाहेरून आणि भावाला भाऊ या त्या रूममध्ये त्याचा दरवाजा तोडायचा होता. त्यांनी तो भाऊ बाहेर आला का त्याला वाटलं घुस आमच्या घुसाडे जास्त घुस. तर तो आला डाऊट गेला काय आहे? तर तरी खालून पाहिलं तर पाय दिसले म्हणून ते डायरेक्ट दरवाजा उघडला. दरवाजा उघडला तसे दोघं सनाट पळाले दोघं. CCTV 4 दिसतात झडपीच्या. आमच्या घरापासून दोघंच पळाले. त्याने आरडावाडा केला तर तो त्याला वाटलं आमचं ऑफिस आहे फुलाचं इथं अमोल शेटच्या शेजारी. त्याला वाटलं एमआरला गेली तुम्ही म्हणतो मला न सांगता डायरेक्ट बाहेर पळून इथं आला पळून. त्याला वाटलं धरू आपण आणि तिकून आल्यानंतर मला सांगितलं का आम्हाला दोन चोर होते. मग त्याच्यानंतर आम्ही माझ्या भावाला फोन केला इकडे तिकडे फोन फिरवले तर तोपर्यंत ते यांच्या दारांची चोरी करत होते. मी आमच्याकडे 3:50 होते आणि 4:08 दारांचा मेसेज व्हॉट्सअपला झोपेतून का आम्हाला कडी घेऊन त्यांनी मेसेज केलेला आहे. आणि मोटर्सवर वेगळे असणार. खामोडीमध्ये पण कैलास बोडके पत्रकार आहेत. खामोडीमध्ये एकाच घरात त्यांनी केले रात्रीच का? पण केली एक घटना. तुमचं नाव काय? अरुण जाबाजी डोके. खामुंडीत तिकडं रात्रीच झालं का? हा रात्रीच झाले 3 वाजता 3-3:30 तिथं झालं. मला पोलिसांचा 24 तास चालू असतो आणि त्या कॉलला तुम्ही कॉल केला की आम्हाला यावंच लागते. मग तिथं तुम्ही कॉल केला असता का नाही मग ही घटना टळली असते. नाही सेम त्यांचा हा टाइम सेम नाही आहे. same. तिकडे 10 मिनिटाचा फरक आहे फक्त. पण इथं तिथून अंतर किती अंतर येते यार किती वेळ लागते? 2 मिनिटाचं. 2 मिनिटात येते तिथे. ते तिकडे आले असते ना तिकडे वेगळे ते असते. आलेच नाही असे मधूनच ते आले बाबा. मधून पळत आले. आणि यांचं म्हणणं आहे की तिकडे यांना फक्त यांना डाऊट मेंबरशिप केला नाही तो. ती घरातून 3-4 बाहेर आले असते ना तिकडेच. हे उचकायला यायला किती वेळ लागतो? 5 मिनिटाचं काम. तिकडे वेगळे इकडे वेगळे. लय तर 15 मिनिटात त्यांनी अख्खं बाहेर जायचं वेळेचं काढून. आता आपण तर म्हणला की केलाय म्हणा तपास करू आपण काय अडचण नाही पण इथली घटना मग नाही संशोधन म्हणता ते नाही एक आहे. पण ज्यावेळेस आमच्यापासून निघले का 4 गायला फोटो किती सकाळचे. जुने मोबाईल घेऊन तिथं फोटो घेतली. छापला पण मला बोलले आम्ही बाहेर पडल्याशिवाय हे नाही का बाहेर नाही निघायचं. काय घडलं या ठिकाणी? रात्री चोरी झाली असं समजते. काय काय चोरीला गेले? कशा पद्धतीने या ठिकाणी चोर आले? तुम्ही घरात होतात का? आम्ही दोन झोपलो होतो बेडवर झोपलो होतो हां, आणि त्याने आम्हाला सूर्य दाखवलं उठून नाही दिलं. म्हणजे चाकू? हा चाकू. हम्म. चोर किती होते? 14 जण होते. 4 जण. कसा काय बोलले ते? म्हणजे कडी तोडून आले की काय? कडीला ते काटावर लावून कडी काढली ना आतमध्ये. आवाज झाला नाही तुम्हाला? आवाज नाही आला. आतमध्ये आले होय ना तिच्या तोंडावरचं पांघरून काढलं. म्हणजे मिसेसच्या? हा मग तिने मला हात लावला मग मी झालं. पाहत होतं 2-3-4 बॅट. एक जण आमच्यापाशी सोडा घेऊन कसा सुरा का कोयता होता? तिने ते काटावर सूर्य लावलं. होते चांगले सूर्य होते आमदार. हा हा. सूर्याचं. हा ते ऊस तोडायचे कसे सूर्य असतात
ऊस तोराचे सुरे असतात ना तशा सुऱ्या होत्या. म्हणजे मोठ्या कोयत्यासारखे. हा कोयत्यासारख्या होत्या आणि ते नाही ना असे नाही का कात्री सारखं असतं बघा समोर हा. तसं होत. काय तुम्हाला पहिल्यांदा उठवलं, काय हा बोलले? उठवलं माझ्या तोंडावरचं काढलं त्यांनी. हा. तर मला कसं वाटलं झोपाच्या याच्यामध्ये की कोणतरी पाहूनच आले जसं काय नाही का असं. तर मी ह्यांना काय म्हणते अहो कोण आले बघाव. तर मला काय म्हणते आवाज काढू नको बघा शांत हो. बिलकुल आवाज काढून नाही दिला मला. म्हणजे बोलून नाही दिलं हा, हा. कोणाला, सतर्क करून नाही दिलं. आता म्हणजे ते आल्याच्या नंतर कशा भाषेत बोलत होते? आपण कसं स्पष्ट मराठी बोलतोय ना अशी त्यांची मराठी नव्हती. म्हणजे आटकळत मराठी बोलत होते. आणि एक जण काही यांना म्हणजे बाथरूमला जायचं होतं का ह्यांना आली बाथरूमला. हे मला म्हणले अरे मला बाथरूमला आले. मला तो काय म्हणते चुप बैठ उठणार नाही. म्हणजे हिंदीत बोलला? हा हिंदीमध्ये पण बोलत होते आणि मराठीमध्ये पण बोलत होते. मग आता किती म्हणजे असं चेहरे वगैरे काय दिसत नव्हते नाही का? हो त्यांनी रुमाल बांधलेले होते तोंडाला आणि एवढे टॉर्च होते त्यांच्याकडे छोटे छोटे. काय याआधी काही चोरी झाली का? नाही याच्या अगोदर तर आतापर्यंत काहीच नाही. ही पहिल्यांदा आमच्या घरात चोरी झाली. म्हणजे असं येणाऱ्या जाणाऱ्या कोणा संशय आहे का? आता तुमचा हायवेला आता घर इथं आहे. भरपूर लोक येतात पण आपल्याला काय एवढं माहिती आहे का यायचे म्हणून. लोक जातात ना. किती वाजता साधारण घटना घडली काय? साधारण बघा काहीतरी 3:30 ते 4:45 झाले असेल. 3:30 पावणे हा 4:08 आणि 4:08 ते इथून बाहेर गेलेले. गारडोबा येवा म्हटलं मी मेसेज टाकला होता. यांनी 4:08 बरोबर तोंडावरती घेऊन मेसेज टाकले. मग ते गेल्याच्या नंतर तुम्ही आरडाओरड काय मग केली? आम्ही निघालो ना हा. बाहेर निघालो आणि 5 ओरडलो मिनिटात जोरात. बाहेर निघालो. मग सगळे लोक पटापट गोळा झाले. तोपर्यंत ते गेले होते का? तोपर्यंत या दाराने वर पळाले. गेले कैरीच्या वर. आणि आम्ही उठायला लागलो का म्हणजे उठायचं नाही साहेब जाऊ आम्ही बाहेर जाऊ ना तेव्हा तुम्ही उठायचं. आणि दोघांची मोबाईल घेऊन गेले आणि ते टाकले कुठं मागं पात्र आहे ना टाकलेलं खाली. ते गावतात टाकून दिले मोबाईल. आम्हाला काहीतरी 10:30-11 टायमात ती मोबाईल गावली. फोन लावल्यावर कळाले? हा. मी तुला मला फोन केला यांचा मोबाईल तर स्विच ऑफ होता मळ्यामध्ये फक्त माझाच चालू होता. तुमचा चालू होता? हा आता या ठिकाणी अशा पद्धतीने चोरी झाली. ओतूर पोलीस स्टेशनचे साहेब या ठिकाणी आले होते का? त्यांनी काही कंप्लेंट केली का तुम्ही? हा का केले ना. आता किती मुद्देमाल ताई या ठिकाणी गेलाय चोरीला? काय काय चोरीला गेलंय? पायातले पट्टे गेले म्हणजे चांदीच्या? चांदीच्या. हा. गळ्यातले 1.5 तोळ्याचे गेले माझे. हो. कानातले पुढे गेले. हा. तुम्हाला सांगते वर एक मणी होता तो सुद्धा त्यांनी तोडून नेला. रोकड गेली आणि रोकड काहीतरी किती होती 21,000 रुपये रोकड होती ती पण नी. तुम्ही पोस्टात कर्मचारी म्हणून काम करता, ते काय पैसे इथं होते की तुमची स्वतःची रोकड होती? स्वतःची रोकड ही नाही ही आमची स्वतःची होती. माझ्याजवळ आणि त्यांची रोकड आहे ना पॅन्ट तिकडे अडकवली होती का ती साबूत राहील. हो. तिला नाही हात लावला. म्हणजे किती मुद्देमाल आता तुमचा गेलाय? म्हणजे रकमेत तुम्ही फक्त 21,000 रुपये गेले 21,000 आणि डाग गेले माझे. आता तुम्ही FIR देताना त्याची रक्कम मूल्यांकन केलं असेल ना? 1,82,000. 1,82,000. हम्म. आता पोलीस काय बोलले की या ठिकाणी येतो? आता CCTV पण दिसत आहेत का कुठं? हा म्हणजे दिसतात ना. CCTV दिसत आहेत. दिसतायत मी एवढं आता पोलिसांना काय विनंती तुम्ही कराल का? पोलिसांनी काय करावं या ठिकाणी येऊन? यांचा शोध घेणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने या ठिकाणी चौकशी साठी साहेबांनी तुम्हाला आश्वासित केलंय? साहेब म्हणले शोध घेतो मी. शोध घेतोय. हा हे म्हणतायत देतो म्हणून आता काय करते त्यांनाच माहिती. काय सांगाल? पोलिसांना काय आव्हान कराल? आता त्यांना काय आमचं कष्टच आहे. आमचं आम्हाला भेटलं म्हणजे बाद झालं. आम्हाला दुसरं काय नको. आमचं काय कुणाचं चोरी लावाडीचं नाही का काय नाही. आमचं मानवरा रात्रंदिवस कष्ट करतोय. ते त्यांच्या हरामाचं काय कुणाचं नव्हतं. त्यांच्या कष्टाचं होतं. माझं मला सगळं भेटावं एवढीच माझी विनंती आहे साहेबांना.